इयत्ता 10वीचे विद्यार्थी आता तुम्ही, आणि तुम्ही लवकरच आता बोर्ड एक्झाम तुमच्या लाईफमधली पहिली देणार आहात. आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, अष्टपैलू नेतृत्व आणि आमचे परममित्र श्रीयुत वाघ सर, तसेच मितभाषी असलेले आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सावंत सर, तसेच सर्व माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच बऱ्याच जणांनी इयत्ता 10वीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्याच्यातून एक गोष्ट आता प्रकर्षाने लक्षात आली की सर्व तुम्हाला जे आत्तापर्यंत शिक्षक होते, गुरु होते, त्या सर्वांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं, शिकवलं, अभ्यासाव्यतिरिक्त खूप काही तुम्हाला दिलं, हे बऱ्याच जणांच्या बोलण्यातून लक्षात आलेलंच आहे. जर आपण बोलायचं झालं आपल्या शिक्षकांबद्दल, सर्वांबद्दल, माझ्या सहकाऱ्यांबद्दल, तर सर्वजण चांगले अभ्यासक आहे, गाढा अभ्यास आहे त्यांचा, त्याचबरोबर अनुभवी आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी विशेष प्रयत्न केले, हे तुम्हीच मान्य करतात. बरेच विद्यार्थ्यांनी, मुलांनी बोलायला पाहिजे होतं, हाच एक चान्स असतो व्यक्त होण्यासाठी. असो, तर सर्वांनी तुम्हाला संपूर्ण वर्षभर म्हटलं तर योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं आपापल्या विषयाचं. तसंच आता आपल्याकडे नवीन प्राचार्य आलेले आहेत आणि त्यांना थोडासाच कालावधी झाला, 2 महिने 1.5 महिन्याचा कालावधी साधारणपणे आपल्याकडे झालेला आहे. यापुढे ते अजूनही चांगले नवनवीन उपक्रम राबवतील आणि अजून आपली शैक्षणिक गुणवत्ता कशी सुधारेल त्याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करतातच आहे, पण ते पण त्यासाठी आपल्याला असा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतील. असो, तर बघा, आता 10वीचे विद्यार्थी, लवकरच तुम्ही तुमच्या लाईफचा पहिला टप्पा म्हणजे बोर्ड परीक्षा, पहिलाच अनुभव आहे हा तुमचा बोर्ड परीक्षेचा. बऱ्याच जणांना कदाचित टेन्शन आलं असेल की बोर्ड परीक्षेला आम्हाला फेस व्हायचं. आत्तापर्यंत शालेय एक्झाम होती आणि आता बोर्ड एक्झाम आहे. शालेय एक्झाम आणि बोर्ड एक्झाममध्ये फरक काय आहे? तर शालेय एक्झाम जी असते ती एक अर्ध्या अभ्यासक्रमावर असते, आपण सेमिस्टर पॅटर्न म्हणतो, आणि बोर्ड एक्झाम जर म्हटली का त्याच्यामध्ये आपल्याला नॉन सेमिस्टर पॅटर्न असतो. शालेय एक्झाम जी झाली, बरेच जण कंटाळत आहे, बोर होत आहे. असो, थोडक्यात मी बोलतो. तर शालेय एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका आपले शाळेचे शिक्षकच या ठिकाणी तयार करतात आणि ते पेपरही तेच तपासतात. येथे मात्र आपल्याला जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून ती प्रश्नपत्रिका येते आणि तपासणारे पण जे असतात ते कोण असतात? तर ते पण जे इयत्ता 10वीला शिकवणारे एक्सपर्ट आहेत ते असतात. मग याच्यातून मतितार्थ काय घ्यायचा आहे तुम्ही? तर इथं तुमच्याकडे तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर पत्रिका लिहायचे, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडासा आता स्मार्टनेस दाखवावा लागणार आहे, कारण इथं आपलेच वर्ग शिक्षक किंवा विषय शिक्षक होते, तेच तुमचे पेपर तपासायचे. येथे मात्र कोणीतरी XYZ पर्सन असणार आहे आणि तो XYZ पर्सन तुम्हालाही नोंद नसणारे, आणि त्यामुळे तुम्ही जर चांगल्या पद्धतीने पेपर लिहिला तर तुम्हाला योग्य पद्धतीने मार्क्स मिळणार. त्यानंतर या परीक्षेमध्ये तुम्हाला ज्यावेळेस सामोरं जायचंय त्यावेळेस सर्वात पहिले ते म्हणजे की 5 गोष्टी लक्षात ठेवा पेपरला जाताना, कारण तुमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. कोणाला दुसरा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे का 10वी बोर्डचा? नाही ना. प्रत्येक ठिकाणी असा एक्सपिरियन्स नसतो. काही अशा तुरळक गोष्टी की जिथं आपल्याला जास्त एक्सपिरियन्स हे
घातक वाटतं तसं. तर 5 गोष्टी फक्त लक्षात ठेवा, आपले 5 बोट. एक म्हणजे आपलं हॉल तिकीट, ते आपल्या सोबत असू द्या. कंपास बॉक्स, त्याच्यामधलं सर्व साहित्य, लॉंग स्केल, पॅड आणि पाण्याची बॉटल गरजेचं आहे. काहींना छोट्या गोष्टी वाटत असतील, पण असो हरकत नाही. या 5 गोष्टी आपल्या बरोबर कायम ठेवा. आणि परीक्षेला आपल्याला 10:30 वाजता आपल्या हॉलमध्ये जायचंय. म्हणजे तुम्ही 10 वाजता आपल्या सेंटरवर, आपल्या शाळेमध्ये, आपल्या कॅम्पसमध्ये तुम्ही या ठिकाणी 10 वाजता पोहोचेल अशा बेताने या. आणि वर्गात आल्यानंतर तुम्हाला आन्सर शीट दिलं जाईल आणि जे आन्सर शीट तुम्हाला दिलं जाईल त्याच्यावरची सर्व माहिती फिल करण्यासाठी आपल्याकडे किमान 20 मिनिटं असतात. मग ही माहिती आपल्याला त्याच्यात फिल करायची. जर आपल्याला कोणाला माहीत नसतं, आपल्या हॉल तिकीटवर सर्व दिलेली असते, जरी कोणाला माहीत नसेल तर सुपरवायझर तुमच्यासाठीच येते. 3 तास सुपरवायझर तुमच्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट झालेली असते. ज्या काही अडचणी असतील त्यांना तुम्ही बिनधास्त विचारू शकता उत्तरांशिवाय. ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल. ॲक्च्युली ती प्रश्नपत्रिका नाही आहे, त्याच्यावरही मी तुम्हाला लाईट टाकतो. त्याला प्रश्नपत्रिका आजकाल म्हणत नाही, त्याला ॲक्टिव्हिटी शीट म्हणतात. त्याच्यावर लिहिलेलं असतं. आणि जी तुमची उत्तरपत्रिका आहे ती आन्सर शीट आपण म्हणतो. मग हे जे ॲक्टिव्हिटी शीट आहे, त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला तिथं जसे काही वेब डायग्राम दिले असतील, फ्लो चार्ट दिले असतील, समथिंग टेबल दिलेले असतील, जे काही तुम्हाला त्या ठिकाणी दिलं असेल त्याच पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरं तेथे नोंदवणं, लिहिणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. बरेच जण काय करतात माहिती का, 1 2 3 4 खाली लिहितात. एखादा फ्लो चार्ट दिलेला असेल किंवा ट्री डायग्राम असेल किंवा टेबल असणारे काहीतरी दिलेलं असेल आणि काही जण काय करतात, वेळेअभावी म्हणा किंवा स्वतःच ठरवून टाकतात की फक्त उत्तरच लिहायचं या ठिकाणी, मी माझ्या पद्धतीने लिहिल, माझ्या स्टाईलने लिहिल. नाही, तसं चालणार नाही. बोर्डाने आपल्याला ॲक्टिव्हिटी शीट दिली, ती जी ॲक्टिव्हिटी असेल ती त्याच पद्धतीने तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागेल. एक तर पेन्सिलने किंवा पेनाने त्याच पद्धतीने तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी लिहायची आहे तुमच्या उत्तरपत्रिकेवर. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट आणि तो म्हणजे की तुमचा 3 तासाचा पेपर आहे किंवा 2 तासाचा पेपर आहे. पुन्हा सांगतो, वर्षभर तुम्ही काय केलं याला बोर्ड परीक्षेला महत्त्व नसतं. तुमचं कॅरेक्टर, तुमचे मार्क्स, तुमची हुशारी, तुमची बुद्धिमत्ता ही जी ठरते ती तुमच्या केवळ गुणांवरून ठरते, तुमच्या मार्क्सवरून ठरते. तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर जो कागद मिळतो त्यावरून तुमची हुशारी, बुद्धिमत्ता, स्मार्टनेस हा सर्व त्याच्यावरून ठरत असतो. म्हणून तुम्हाला मी सांगतो की परीक्षेचे 3 तास किंवा परीक्षा जो 2 तासाचा पेपर असेल त्या 2 तासात 3 तासात करो या मरो ही सिच्युएशन असणार आहे तुमची. जो लिहिणार पेपर त्याला मार्क्स मिळणार, जो लिहिणार नाही त्याला मिळणार नाही. बऱ्याच वेळा मी परीक्षेला असं ऑब्झर्वेशन पण तुमचं केलेलं आहे की बरेच विद्यार्थी बसून राहायचे, नुसतं परीक्षेला अटेंडन्स द्यायचे आणि बसून राहायचे. हरकत नाही, त्या शालेय एक्झाम होत्या. पण आता मात्र या ठिकाणी करो या मरो ही सिच्युएशन आहे तुमची. आणि म्हणून प्रत्येकाने पूर्ण फुल फेजमध्ये, फुल डिव्होशनने आपला पेपर लिहा. मी तर म्हणतो या मोमेंटला तुम्हाला की विद्यार्थी कसा असावा, वर्गात गेल्यानंतर विद्यार्थी कसा असावा, आपल्या परीक्षा कक्षात गेल्यानंतर तो विद्यार्थी कसा असावा, तो विद्यार्थी सेल्फिश असावा, तो विद्यार्थी स्वार्थी असावा. पहिले आपला पेपर कव्हर करा, पहिले आपला पेपर लिहा. आपल्याला जितकं जास्त लिहिता येईल तेवढं जास्त आपण उत्तर लिहा, कारण तुम्हाला त्याच्यावरूनच तुमची गुणवत्ता ठरणार आहे. बऱ्याच वेळा काही जण काय करतात, आपल्या मित्राला मदत करतात, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. तसं करू नका. जोपर्यंत आपलं पोट भरत नाही, जोपर्यंत आपला पेपर पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्याकडे लक्षही देऊ नका. वर्गात कोण येतं, कोण काय करतं त्याच्याकडे काहीही लक्ष न देता आपापला फक्त पेपर लिहा. आणि यापूर्वी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती, ती पण तुम्हाला या ठिकाणी मी रिमाइंड करून देतो. ती म्हणजे परीक्षा कक्षात गेल्यानंतर तुम्ही रेसच्या घोड्याप्रमाणे राहायचं. रेसचा घोडा जसा पुढे पळत जातो त्याच्या टार्गेटपर्यंत, तसं तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पळत जा. ते म्हणजे तुमचं टार्गेट असणारे तुमचा फुल लेंथ पेपर कव्हर करणं. 80 गुणांचा पेपर असेल तर 80 पैकी 80 मार्कचा पेपर आपण लिहायचा आहे. 85 चालेल, ऑरचंही लिहिलं तरी चालेल, कारण एखाद्या प्रश्नाला कमी मार्क्स मिळाले तर त्या ठिकाणी ते मार्क जे मॅक्सिमम मार्क्स असतात ते काउंट होतात.
40 गुणांचा पेपर असेल तर पूर्ण 40-45 गुणांचा पेपर लिहा, कारण वेळ तुमच्याकडे भरपूर असतो. 3 तास वेळ असतो, 2 तास वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये तुम्ही प्रत्येक जण पेपर लिहू शकता.